तर जळगावच्या प्रफुट लोडावरती जे आहे ते मुंबईच्या साकीनाका आणि अंधेरी एमआयडीसी पोलिसांमध्ये पॉक्सो अंतर्गत अत्याचार आणि खंडणी आणि हनी ट्रॅप संदर्भात गुन्हे दाखल झाल्याचा दावा करण्यात आलाय। मुंबईच्या पथकामार्फत जळगावच्या पहूरमधील 4 मजली व्यापारी संकुलामध्ये जाऊन चौकशी करण्यात आलेली आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातील भाजपचे प्रफुल्ल लोढा यांच्यावर मुंबईच्या साकीनाका तसेच अंधेरी एमआयडीसी या ठिकाणी पोस्को अंतर्गत वेगवेगळे 2 गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत। जळगाव रस्त्यावर हे व्यापारी संकुल आहे आणि हे व्यापारी संकुल प्रफुल्ल लोढा यांच्या मालकीचं असल्यानंतर साकीनाका पोलीस ठाण्यामध्ये 3 तारखेला गुन्हा दाखल झाल्यानंतर तातडीने मुंबईचं पथक या ठिकाणी जामनेर तालुक्यामध्ये आलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी जे प्रफुल्ल लोढा यांच्या मालकीचं जे अपार्टमेंट आहे, हे व्यापारी संकुल आहे, या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी झाडाझडती केली होती आणि तब्बल 1 ते 2 तास या ठिकाणी जळगाव पोलिसांच्या मदतीने मुंबईच्या पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी झाडाझडती केली होती आणि या चौकशीमध्ये प्रफुल्ल लोढा यांचा लॅपटॉप असेल, काही पेनड्राईव्ह असतील, अशी काही ज्या वस्तू आहेत या देखील मुंबई पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे। कॅमेरा पर्सन चेतन वाणीसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। ही बिल्डिंग आहे पूर्ण हे प्रफुल्ल लोढाची आहे। 6 तारखेला पोलीस येऊन पूर्ण चौकशी केली, पूर्ण बिल्डिंगचं म्हणजे चौकशी करून आम्हाला पण चौकशी केली की बा तुम्ही भाडेकरी आहे किंवा स्वतः मालकीचे आहे, इथपर्यंत आम्हाला चौकशी केली।